गटग्रामपंचायत गावकऱ्यांच्या न्यायासाठी की शासनाच्या धोरणासाठी? नागपूर जिल्ह्यातील पिंपळधरा गटग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या 4 गावांमध्ये लखमापूर प्रकल्पाच्या पुनर्वसनावरून गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झालाय. पिंपळधरा, कटंगधरा, नागाझरी आणि मांडवा या गावांचा कारभार पाहणाऱ्या गटग्रामपंचायतीकडून गावकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गावठाणातील 33 कुटुंबांना 5 पट मोबदला, गोरेढोरांसाठी वाढीव प्लॉट, पैसे मिळूनही प्लॉट न मिळालेल्या 13 कुटुंबांचा प्रश्न, तसेच कुटुंबातील सदस्य संख्येनुसार वाढीव प्लॉट अशा विविध मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. सीताराम कुंबरे, आमचं जो खडकपार आणि जुडपी हे आम्हाला शेवटल्या क्षणी मालूम केलं आहे. ग्रामपंचायतनं जेव्हा गावकऱ्याले पैसे आले तेव्हा आम्हाला नोटीस दिली आणि तेव्हा सांगितलं का खडकपार आणि जुडपीमध्ये आहे म्हणून. तर तेव्हा आम्ही आमदाराकडे मीटिंग लावली आणि बावनकुळेलाही मीटिंग लावली, तरी आमचं पूर्ण फेल झालं आहे. पूर्ण म्हणजे तहसीलदारासोबतही बोलणं झालं, तहसीलदारानेही आमच्यावर लक्ष दिलं ना. आताही आमची धावपळ चालू आहे, तरी पण आमचं बिलकुल कोणतंच काम झालेलं नाही. कोणकोणते कामं या गावामध्ये तुमच्या कोणत्या समस्या होत्या? आमच्या समस्या म्हणजे आम्हाला प्लॉट आमच्या कास्तकारानुसार भेटायला पाहिजे आणि मोबदला आम्हाला गावकऱ्याच्या हिसाबानं द्यायला पाहिजे. आणि बाजारभाव या पद्धतीने पहिले बोलत होते की आम्ही बाजारभाव देऊ, या बाजारभावाच्या हिसाबानं पैसा अजून कोणाला दिला नाही. इथले स्थानिक तुमचे सरपंच उपसरपंच आहे, तुम्हाला यांनी सपोर्ट केलेला नाही का? आम्हाला आणि केला नसेल तर काय त्यांचं उत्तर होतं तुम्हाला? आम्हाला ना ग्रामसेवकनं सपोर्ट केला, ना सरपंचानं केला, ना उपसरपंचानं केला. आम्हाला कोणच हे केलं नाही. आम्हाला नुसतं थडीवर पाडलाय. तर उपसरपंच काय म्हणत होते तुम्हाला? उपसरपंच तो नाव लक्ष देत नाही, कारण का तो शासनाचा माणूस आहो म्हणते. आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही म्हणते. म्हणजे शेतकऱ्यांचे गावकऱ्यांचे प्रश्न ते मांडू शकत नाही का सरकारपर्यंत? तो मांडू शकत, सरपंच ह्या मांडू शकत नाही म्हणते, कारण का ते शासनाचे आहे लोक. आम्ही गावातले रहिवासी आहो. ह्या प्रश्न आम्हालाच मिटवा आहे. मात्र ग्रामसेवकांकडून आम्ही शासनाचे सेवक असून गावकऱ्यांच्या समस्या शासनाकडे मांडत आहोत असं सांगण्यात येतंय. दरम्यान आमदाराकडेही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं काही ग्रामस्थांनी न्यायालयीन लढा सुरू केलाय. मागण्या पूर्ण होईपर्यंत गाव सोडणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. तर पाटबंधारे विभागाच्या मते पुनर्वसन आराखडा कायद्याच्या चौकटीत तयार करण्यात आला असून झुडपी जंगल आणि शासकीय जमिनीवरील घरांना मोबदला मिळत नसतानाही सहानुभूती म्हणून प्लॉट आणि घराचा इमला देण्यात आलाय. 2003 मध्ये सुरू झालेल्या लखमापूर प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून धरणाचे काम जवळपास 90% पूर्ण झाले आहे. मात्र प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असताना गावकऱ्यांच्या न्यायाचा प्रश्न सुटणार का, हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकलाय. 50 ते 60 वर्षापासून रहिवासी आहे. माझे वडील हे मकान होतं माझंवालं, त्याच्यामधलं अर्ध मकान गावठाणात दाखवलं आणि अर्ध रोडवर दाखवलं. आज हे का कारण बा, म्हणजे घर तर एकाच घरात दोन पार्टेशन असल्याचं अर्ध घर रोडमध्ये दाखवलं. पानंद रस्ता आहे म्हणत होते. ते इंग्रजाच्या काळातला 33 फुटाचा रोड आहे. त्या रोडमध्ये सरासरी 10 ते 10 घरं समाविष्ट केली आहेत आणि मोबदला 1 पण रुपये दिला नाही. आता सरासरी प्रत्येकी कुटुंबांना 4 लाख, 1.5 लाख, 50,000, 1 लाख, 2 लाख याच्यावर तर एकांना बिन पैसा मिळालेला नाही. सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी तुम्हाला मदत नाही केली? आम्हाला कोणतीच मदत केली नाही. 1-2दा आले होते ते, पण ते जेव्हा आमदाराकडे मीटिंग लावली तर आमदार म्हणाले की माझ्यासोबत काहीच होणार नाही बा म्हणून. अर्ध पार्टिशन आहे, एकच घर आहे, अर्ध माझ्या भाटवेले आलं, याकाटलं गावठाण्यात आलं, याकाटलं रोडमध्ये आलं. हे काय प्रकरण आहे बा? आधी सांगत होते का गावठाण्यात आहे आणि आता गावठाण्याचे काहून बा? आम्हाला पहिले नोटीस आले तर गावठाण्यामध्ये दाखवले आणि मग आता मधामध्ये असं पार्टिशन दाखवलं. सगळ्याला पैसे भेटल्यावर आम्हाला सांगितलं का तुमचं रोडमध्ये आहे बा म्हणून. आम्हाला 1 रुपयाचा मोबदला भेटला नाही. म्हणजे तुम्हाला अंधारात ठेवला का ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचांनी? सरपंच उपसरपंच याच्याकडे कोणाला लक्ष देत नाही हे तसंच समजा. आम्ही किती फिरत आहो, इथं जा तिथं जा, बावनकुळेकडे लावल्या मिटिंगी, कुठं लावल्या, पण आमचं काम सक्सेस झालं नाही. 4,000 केअरफूटचा प्लॉट पाहिजे होता तर 2,000 मिळाला. 2,000 काही आमची वापर होत नाही. माझे 2 प्लॉट आहे.
एक गावठाणामध्ये आहे आणि एक गावठाणाच्या बाहेर आहे जुडपीमध्ये. तर जुडपीचा आता मोबदला आम्हाला काही मिळालाच नाही. त्यानं म्हणजे समजा आम्हाला समजा एक गावावाल्याचे गावठाणाचे पैसे भेटल्यावरच कळवलं का तुमचं दुसरी जागा म्हणजे तुमची खडकवारमध्ये येते बा, जुडपीमध्ये येते. पहिल्यांदा सांगत होते का तुमचं गावठाणमध्ये आहे बा. नंतर त्यानं ह्या मग पैसा आल्याबरोबरच त्यानं क्लिअर केलं का तुमचं ते जागा तिकाटली जमीन जी आहे रोडच्या तिकाटच आहे, लागूनच आहे रोडला. तर सरकारच्या नियमानं जी आर असा आहे सरकारचा का 100 फूट का 100 मीटरपर्यंत गावठाणले वाढीव गावठाण घेण्यात यावं बा. पण यायनं काही ते घेतलं नाही, वाढीव गावठाण काही दाखवलं नाही.